नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 436 जागांची वॅकन्सी आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 12/7/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो, या ठिकाणी तुमची शैक्षणिक अर्हता काय लागेल, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, वयमर्यादा काय असेल, सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मेकॅनिक मोटर व्हेकल या पदासाठी आहे। 206 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहे। विद्यावेतन तुम्हाला 10,612 रुपये प्रतिमाह या ठिकाणी दिलं जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे ITI तुमचं झालेलं असेल, मोटर मेकॅनिक उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 10वी असणं तुमचं या ठिकाणी आवश्यक आहे। वयमर्यादा तुमची 13/7/2024 या ठिकाणी काउंट केली जाईल। 14 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय या ठिकाणी नसायला पाहिजे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे शीट मेटल वर्कर या पदासाठी 50 वॅकन्सीज या पदासाठी आहे। 1 वर्षाची कालावधी तुमची या ठिकाणी असेल। 9,433 रुपये प्रतिमाह विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। ITI ट्रेड तुमचं शीट मेटलमध्ये झालेलं असेल, 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा तुमची 13/7/24 काउंट केली जाईल। 14 ते 38 वर्षाच्या दरम्यान वय तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्ससाठी 36 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। 10,612 रुपये प्रतिमाह विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। ITI ट्रेड तुमचं झालेलं असेल मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये, 10वी पास तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा तुम्हाला 14 ते 38 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिकसाठी 20 वॅकन्सीज या पदासाठी आहे। 9,433 रुपये विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। ITI तुमचं झालेलं असेल वेल्डर ट्रेडमध्ये, गॅस आणि इलेक्ट्रिकमध्ये, 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा 14 ते 38 वर्षाची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे पेंटर जनरल या पदासाठी 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 9,433 रुपये विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। ITI तुमचा झालेला असेल पेंटर जनरलमध्ये, 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 14 ते 38 वर्षाची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मेकॅनिक डिझेल या पदासाठी एकूण 100 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 9,433 रुपये विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। डिझेल मेकॅनिक ट्रेडमध्ये तुमचा ITI झालेला असेल, 10वी पास तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 14 ते 38 वर्षाची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदासाठी 20 वॅकन्सीज या पदासाठी आहे। 10,612 रुपये विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। 10वी पास तुम्ही असाल, सोबत ITI झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्समध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 14 ते 38 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। तुम्हाला अर्ज जे आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय इंडी पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक येथे शनिवार रविवार व सुट्टीचे दिवस सोडून कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 1 या दरम्यान 13/7/2024 पर्यंत मोफत या ठिकाणी मिळणार आहेत। या ठिकाणी परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये अधिक 90 रुपये GST या ठिकाणी असेल आणि 590 रुपये मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी असणार आहे। 250 रुपये मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी असेल आणि 45 रुपये GST असे 295 रुपये इतके या ठिकाणी असणार आहे। RTGS किंवा NEFTच्या माध्यमातून तुम्हाला फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी करायचे आहेत। NEFT करण्यासाठीची माहिती आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असेल, या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर जाहिरातीच्या PDF देखील ही माहिती आहे। जाहिरातीच्या PDFची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी अप्रेंटिसची वेबसाईट दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।